Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Accent. Button. Double tap to activate. Double tap to activate. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 27. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 10 एप्रिल 2022. नमस्कार. आपल्या सर्वांचं ऑल इन वन फॉर VI2 या समूहावर 27व्या इंग्रजी पाठासाठी स्वागत करीत आहे. महादेव गुरव नेहमीप्रमाणे आपल्यासाठी इंग्रजी पाठ क्रमांक 27 घेणार आहे. आपण काय म्हणतो, मला जीभ आहे. आय हॅव ए टंग. आता ए का म्हटलं, कारण एकच जीभ असते आपल्याला प्रत्येकाला, म्हणून ए म्हटलं. आय हॅव ए टंग. आता तिला जीभ होती का, हा असं म्हणायचं. तिला जीभ आहे का. डज शी हॅव टंग, म्हणजे तिला जीभ आहे का. हां, आता हे शी असल्यावर हॅव यायला नाही पाहिजे, पण डज असल्यामुळे हॅव आला. अदरवाईज हॅज शी टंग म्हणजे तिला जीभ आहे का. हॅज शी टंग. येस शी हॅज अ टंग. तिला जीभ आहे. जीभ TONGUE टंग म्हणजे जीभ आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तू ऐकलंस का. डिड यू हिअर मी अथवा डिड यू लिसन मी. डिड यू हिअर मी अथवा डिड यू लिसन मी. येस आय हर्ड यू. हो, मी तुम्हाला ऐकलं किंवा तुमचं ऐकलं. वी लिसन्ड यू म्हणजे आम्ही ऐकलं, तुम्हाला तुमचं ऐकलं. म्हणजे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. हिअरचं हर्ड झालं, लिसनचं लिसन्ड झालं, हे निश्चितपणे सांगता आलं पाहिजे. अन्यथा तुम्हाला तुमचं बोलण्यात जरा तुम्ही इकडे तिकडे झालात तर तुमचा घोळ होईल आणि गोंधळ होता कामा नये. आता तिथे कोण कोण होतं असं विचारायचं झालं तर कसं विचारणार. तिथे कोण कोण होतं. हू वर देअर. तिथे कोण होतं. हू वर एल्स देअर. तिथे आणखीन कोण होतं. हू वर देअर. तिथे कोण होतं, कोण कोण होतं. हू वर एल्स देअर. तिथे आणखीन कोण होतं. तिथे आणखीन कोण होतं. तिथे किती माणसं होती. हाऊ मेनी पीपल वर देअर. वर WERE. हाऊ मेनी पीपल वर देअर. तिथे किती माणसं होती. कोण ओरडलं. हू क्राईड देअर. तिथे कोण ओरडलं. ते क्राईड म्हणजे रडणं वगैरे असतं ना, त्याला पण क्राय म्हणतात. आणि ओरडणं म्हणजे रडल्यासारखं ओरडण्याला पण क्राय म्हणतात. हू क्राईड देअर म्हणजे तिथे मुलं असतील तर त्यांच्या ओरडण्याला क्राईड म्हणायचं. हू शाउटेड देअर. कोणी गोंधळ घातला. शाऊट म्हणजे गोंधळ करणे, गोंधळ घालणे, आरडाओरडा करणे, गडबड करणे. हू शाउटेड देअर. कोणी गोंधळ घातला, कोणी बडबड केली, कोणी आरडाओरडा केला. हे
असं असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोण हसली तिथे? कोण हसली? हू लाफ्ड देअर? हू लाफ्ड देअर? तिथे कोण हसली? तुम्हाला सांगायचं असेल तर हां, तसंच हू डीड लाफ देअर म्हणजे तिथे कोण हसली? हू लाफ्ड देअर? हू डीड लाफ देअर? त्या डीड असल्यामुळे LAUGH लाफ मूळ क्रियापदाला, अदरवाईज हू लाफ्ड LAUGHED लाफ्ड. लाफ्टचा लाफ्ट पास्ट टेन्स आहे. लाफ्ट लक्षात ठेवा. मुलं तिथे मुलं खेळली. चिल्ड्रन प्लेड देअर. मुलं तिथे खेळली. चिल्ड्रन प्लेड देअर. मैदानावर मुलं खेळली. चिल्ड्रन प्लेड ऑन द ग्राउंड. चिल्ड्रन प्लेड ऑन द ग्राउंड. हू कॉल्ड यू देअर? तिथे तुम्हाला कोणी बोलवलं? हू कॉल्ड यू देअर? तिथे तुम्हाला कोणी बोलवलं? whom you called there? आता पहा, who called you there? तुम्हाला कोणी बोलवलं? whom you called there? तिथे तू कोणाला बोलवलंस? तू कोणाला बोलवलंस? whom, WHOM, WHO कोण, कोणास, आणि WHOM whom म्हणजे कोणाला, कोणास. हां, whom तू कोणाला बोलवलंस किंवा तू कोणाला हाक मारलीस? whom you called there? तू तिथे कोणाला हाक मारलीस किंवा तू तिथे कोणाला बोलावलंस? आय कॉल्ड somebody. मी कुणाला तरी बोलवलं. आय कॉल्ड somebody. CALL कॉल म्हणजे हाक मारणे, बोलावणे. त्याचा पास्ट टेन्स कॉल्ड. CALLED कॉल्ड. मी कुणाला तरी बोलवलं. अथवा मी कुणालाच बोलवलं नाही. आय डीड नॉट कॉल एनीबडी. मी कुणालाही बोलावलं नाही. आय डीड नॉट कॉल एनीबडी. आता कसं झालं? डीड असल्यामुळे कॉलचा कॉल राहिला, मूळ क्रियापदाचं मूळ क्रियापदच राहिलं. अथवा ते कसं होतं? आय कॉल्ड नोबडी म्हणजे मी कुणालाच बोलवलं नाही. आय कॉल्ड नोबडी. मी कुणालाच बोलत नाही. पण हे इंग्रजी बरोबर नाही, त्यामुळे आय डीड नॉट कॉल, आय कॉल्ड, हे आय डीड नॉट कॉल हे जास्त बरोबर आहे. आय डीड नॉट कॉल एनीबडी. अथवा आय कॉल्ड समबडी. मी कुणाला तरी बोलावलं. आय कॉल्ड समबडी. मी कुणाला तरी बोलावलं. म्हणजे हे असं सांगता आलं पाहिजे आपल्याला. हू स्टँड्स बिहाइंड यू? तुझ्या मागे कोण उभं राहतं? युजली तुझ्या मागे कोण उभं राहतं? पंकज स्टँड्स बिहाइंड मी. पंकज स्टँड्स बिहाइंड मी. ठीक आहे. तुझ्या पुढे कोण उभं राहिलं? हू स्टूड बिफोर यू म्हणजे तुझ्या समोर कोण उभं राहिलं? हू स्टूड बिफोर यू. स्टँडचा पास्ट टेन्स स्टूड. STAND स्टँड म्हणजे उभं राहणे. STOOD स्टूड म्हणजे उभे राहिला, म्हणजे पास्ट टेन्स स्टँडचा. हू स्टूड बिफोर यू. तुझ्या पुढे कोण उभं राहिलं? तुझ्या समोर कोण उभं राहिलं? मधू स्टूड बिफोर मी. मधू माझ्या समोर उभा राहिला. मधुकर स्टूड बिफोर मी. मधुकर माझ्या समोर उभा राहिला. व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच? तुझ्या घड्याळात. व्हॉट इज टाइम बाय युअर वॉच? तुझ्या घड्याळात किती वाजलेत? लक्षात घ्या, तुझ्या घड्याळात किंवा तुमच्या घड्याळात किती वाजले? इट इज 10 o'clock बाय माय वॉच. इट इज 10 o'clock बाय माय वॉच म्हणजे माझ्या घड्याळात 10 वाजलेले आहेत. आता काही लोक इन युअर वॉच म्हणतात, ते
तेवढंसं बरोबर नाही, पण व्यवहारात चालतं. व्हॉट इज टाईम इन युअर वॉच, सो अँड सो टाईम इन माय वॉच. पण शक्यतो इन म्हणण्यापेक्षा बाय वापरायचं, म्हणजे ते स्पष्ट, म्हणजे व्यवस्थित मोकळं इंग्रजीमध्ये बाय वापरायचं. आणि व्हॉट वॉज द टाईम वेन यू केम हिअर, म्हणजे काय वेळ झाला होता जेव्हा तू इथे आलीस. काय वेळ झाला होता जेव्हा तू इथे आलीस. व्हॉट वॉज द टाईम वेन यू केम हिअर. व्हॉट वॉज द टाईम वेन यू केम हिअर. तू इथे जेव्हा आलीस तेव्हा किती वाजले होते. इट वॉज 9 o'clock वेन आय केम हिअर. ते 9 वाजले होते जेव्हा मी इथे आले. इट वॉज 9 o'clock वेन आय केम हिअर. तर अशा प्रकारे ही वाक्य होतात, ही लक्षात ठेवा. आता पुढील भागात, पुढील पाठात आपण आणखीन काही वाक्य शिकू. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. नमस्कार. I learn English. I learn English. Send. Button.